वटपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने आम्ही वडाचं झाड लावणार आहोत। तर मी आलेली आहे पिंपळवनात वडाचे झाड लावण्यासाठी। तिथं आम्ही स्वतः हाताने झाड लावणार आहोत। हे बघा, माझे पती स्वतः त्यांच्या हाताने वडाच्या झाडासाठी खड्डा खणत आहे। टिकावाच्या साहाय्याने खड्डा खणला। फावड्याच्या मदतीने ती माती बाहेर काढली जाते आणि त्याच्यात आम्ही थोडं खत मिसळून माती आणि खत यांचं मिक्सचर करून झाडासाठी जागा तयार केली। तर एक वडाचं झाड आम्ही आणलं आणि वडाचे झाड जवळजवळ आम्ही 11 सवाष्णींनी आणलेलं आणि ते वडाचं झाड आता आम्ही लावणार आहोत। तर मी आली आहे माझ्या वडाच्या झाडाच्या खड्ड्याजवळच, तिथं आम्ही रोप लावलं। तर अशा प्रकारे आधी खत टाकून रोप लावलं आणि उरलेली माती त्या खड्ड्यामध्ये टाकली। अशा प्रकारे छानसं ते खड्डं मातीने भरलं आणि मग आम्ही त्याच्यावर टाकणार आहोत थोडं पाणी, म्हणजे ती जमीन पक्की होऊन जाईल। अशा प्रकारे आम्ही 1 का 2 कॅन पाणी त्या वडाच्या झाडाला टाकलं। आता हे छोटंसं रोप आपलं कधीतरी मोठं होणार याच्या आनंदाने मी खूप प्रसन्न झाली। चला, आपण आज काहीतरी चांगलं काम केलं। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचं झाड लावणं हे माझं एक स्वप्नच होतं आणि माझी खूप वर्षापासून इच्छा होती की जवळच कुठेतरी पूजेसाठी वडाचं झाड लावायचं। एका वनात का असेना, पण आम्ही वडाचं झाड लावलं। तर आपल्या संस्कृतीत वडाचे झाड दीर्घायुष्य, सुख, समृद्धी, अखंड नाताचे प्रतीक मानले जाते। आपण दरवर्षी वडाची पूजा करतो आणि त्या श्रद्धेला कृतीची जोड मिळाली तर त्याचे महत्त्व आणखीनच वाढते, हो ना। तर आमचं वडाच्या झाडाचं आळं करून झालंय आणि मी त्याच्यावर माझ्या नावाचं टॅग सुद्धा लावलेलं आहे। माझे नाव स्मिता मनोज खोतकर आणि माझ्या नावाने हे झाड वाढणार आहे। म्हणूनच आज आम्ही फक्त पूजा न करता पर्यावरणासाठी एक छोटी पण महत्त्वाची सुरुवात करत आहोत। हे रोप आज लहान आहे, पण उद्या याच झाडाखाली सावली लोकांना मिळेल, पक्ष्यांना निवारा मिळेल, पर्यावरणाला आधार मिळेल आणि पुढच्या पिढ्यांसाठी एक सुंदर भेटही ठरेल। सकाळी पूजा झालेलीच आहे, पण एक छान वडाचं झाड लावलं आणि आज त्याचाच दिवस असल्याने मी आज त्याची पूजा करते। तर परत मी छोट्याशा झाडाची छानशी पूजा करते आहे। तर तुम्हा सर्वांना मनापासून विनंती आहे की यंदाच्या वटपौर्णिमेला शक्य असेल तर किमान एक तरी वडाचे झाड लावा, इतर देशी झाडांची रोपं लावा, त्याची नियमित काळजी घ्या। झाडं लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकं जगवणेही महत्त्वाचे आहे। चला, श्रद्धा आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडूया। तुम्हीही आज किंवा उद्या एखादे वडाचे रोप लावा। जागा नसेल तर मंदिर, शाळा, गावातील मोकळी जागा किंवा ग्रामपंचायतीच्या परवानगीने योग्य ठिकाणी लावा। लक्षात ठेवा, पूजा ही काही मिनिटांचीच असते, पण झाडाचे पुण्य अनेक वर्ष टिकते। या वटपौर्णिमेला श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचाही संकल्प करूया। जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक एक वडाचे झाड लावण्यासाठी प्रेरित होतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। आता मी वडाच्या झाडाला 7 फेरे मारणार आहे, म्हणजे या झाडाची सर्वप्रथम पूजेचा मान मी घेतला आहे आणि देवाला प्रार्थना आहे की माझे झाड खूप मोठे वाढू दे। वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर मी सवाष्णीला विधिवत हळदी कुंकू लावला, त्यांनीही मला हळदी कुंकू लावला। मग मी त्यांची गहू आणि आंबा या फळाने त्यांची ओटीही भरली आणि त्यांना नमस्कारही केला। अशा प्रकारे माझी विधिवत आणखीन एक वडाच्या झाडाची पूजा झालेली आहे। मी खूप खुश आहे, मला या सर्वांचं सौभाग्य लाभले। हा आमचा वृक्षारोपण नंतरचा फोटो। त्यानंतर आम्ही स्मृतिवनात गेलो। स्मृतिवनात आमच्या आजोबांच्या नावाने एक वृक्ष लावले आणि त्यावर शंकर कोतकर असं आमच्या आजोबांचे नावही लावले। आता हे झाड मोठं होणार
आमच्या आजोबांच्या नावाने. अशा प्रकारे आम्हाला खूपच आनंद होत होता. आम्ही आज हे दुसरं वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला छान पाणी टाकलं, आळं केलं अशा प्रकारे. आणि ठीक या झाडाच्याच शेजारी काही फूट अंतर सोडून आम्ही दुसरं खड्डं खणलं. त्यावर आमच्या आजीच्या नावाने पार्वतीबाई कोतकर याचं त्या झाडाला टॅग लावलं. आणि हे आमचं तिसरं वृक्षारोपण आज. तर आजच्या दिवशी आम्ही 3 झाडं लावली आहेत. एक माझ्या नावाने, एक आजोबांच्या नावाने आणि एक आजीच्या नावाने. तर असा होता आज माझा दिवस. काही दिवस पुण्यात पाऊस चांगला होता, त्यामुळे झाड चांगले वाढले. पण 2-4 दिवसापासून पावसाने ओढ दिली असल्यामुळे आम्ही ते झाडाला भेटायला गेलो आणि त्याला कुंपणही लावले. तर असा होता माझा वृक्षारोपणाचा व्हिडिओ पाहून तुम्ही जरी झाड लावण्यात प्रेरित झाले तर माझा व्हिडिओ हा सार्थकी लागला असं मी म्हणेल. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.